नर्मदे हर. आज सकाळी 6:15 निघालो आणि वाळाचा रस्ता लागलाय. पाठीमाग थोडं पाणी होतं त्याच्यामुळं व्हिडिओ काही काढले नाही आपण. नर्मदे हर. आता हा प्रवास असा चालू राहील. नर्मदे हर. थोडी थंडी पडायला लागली आहे. शकोटा केलाय पोरांनी. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे दृश्य एकदम मनमोहक आहे. डोळ्यांना सुख देणार, मनाला आनंद देणार आणि हा निसर्ग नटलेला आहे. धुकं थोडं थोडं दिसायला लागलंय आता. इथून पुढे रस्ता पण उतरणीचा लागला, त्यामुळे चालायलाही सुविधा होती. थोडंसं टेकूड चढून आल्यानंतर उतरणी मनाला आनंद देते. आणि रस्त्यात बांध केलेलेच आहे. म्हणजे भादल गावात जे बाबाजी होते ज्यांनी भोजन प्रसादीची व्यवस्था करता, त्यांनी जे सर्व बांध केले असं सांगितलं आम्हाला. आणि निसर्ग आमच्या बरोबर चाललेले हे नावडी आहे. आमच्यापासून फार लांब गेले निघून. तर आम्ही पण पोचू हळूहळू. नर्मदे हर. भादल गावातून निघाल्यापासून 1-2.5 किलोमीटर आलोय. पूर्ण उतार होता. आता थोडी सपाटी आणि पुढे पाणी दिसतंय, दरी पण आहे. बहुतेक तिथे नावेतून जावं लागणार आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ये राम सिंह जी और उनके साथीदार, ये हमें इधर से नैया पार करेंगे. ये उनकी बोट और इधर है नावड़ी. अभी हम है 2 मूर्ति. अभी ये बाबा जी हमें लेके जाएंगे वो पार. नर्मदे हर. आणि दृश्य बघा, अतिशय सुंदर आहे. आणि या वातावरणात हे लोक रोज जगताय. आणि आपण सिमेंटच्या जंगलात वावरतो. इथला आनंद द्विगुणित होतो इथं आल्यानंतर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता नावडीतून प्रवास करतोय आपण. बाबाजी तिथे वल्लो हलवत आहे. नर्मदे हर. या बोटीला इंजिन बंद आहे. मग त्यांनी जुगाड केलंय एक, तुम्हाला दाखवतो. बाबाजींनी असं जुगाड केलंय, या दोरी ओढता आणि आपण नैयेला पार करणार त्या बाजूला. ये केवट राज है हमारे. नर्मदे हर. नर्मदे हर. मागचे दृश्य एकदम सुंदर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजींनी आपल्याला या तीरावर सोडलंय आणि नर्मदे हर. बाबाजी परत निघाले बाकीच्या प्रवाशांना आणण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अपन इथं आलो. बाबाजी नाम क्या आपका? इंदास परदेशा पावरा. इंदास पावरा जी है. ये
इनके घरवाले। अपन जे आलो आता ही नदी का क्या नाम था? जरखंड नदी। जरखंड नदी पार केली आपण आणि या बाजूला आलो। आता इथून पुढे महाराष्ट्र चालू झाला। या आपण मागे भादल गावात होतो, ते भादल गाव एमपीतलं होतं आणि हे भादल गाव महाराष्ट्रातील आहे। नंदुरबार जिल्हा आहे। आता आपण इथून पुढे मार्गक्रमण करू। त्यांनी आपल्याला चहा प्रसादी आणि पाणी अगदी प्रेमाने विचारलं आणि खूप आनंद झाला। नर्मदे हर, नर्मदे हर, चाय पी के जाएंगे बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर। आता आपण जिथं चहा पिलो हे महाराष्ट्रातील गाव होतं आणि त्यांचा भाव बघितल्यानंतर चहा प्यायला थांबावंशी वाटलं। ते गेली 15 वर्षापासून चहा सेवा देत आहे। समजा कोणी थांबायचं म्हटलं तर थांबतं, पण त्यांना कोणची मदत येत नाही तरी ते मदत करतात। सगळ्यांची चहा प्रसादी बोलण्याची व्यवस्था करतात। नर्मदे हर। हे बघा हे बाबाजी आहे, पादचाऱ्यांना जाण्यासाठी रस्ता दिसत नाही, गवत वाढलंय म्हणून हे काय करताय, रस्ता दिसावा म्हणून इथले गवत कापताय। इतकी सेवा करता की आपण करू नाही शकत। चढ़ने के लिए दिक्कत आती है तो सीधा ऐसा बना लेते हैं। हाँ, वरतून रस्ता होता जायला, पण तो खूप चढणीचा असल्यामुळे तिथून चढायला फार त्रास होतो, म्हणून यांनी यांच्या वावरातून रस्ता काढून दिला। नर्मदे हर, नर्मदे हर। के सुंदर नजारे इथले, शुलपाणीची झाडी, शुलपाणीचं जंगल, झाडं जरी कमी असले इकडे तरी सौंदर्य अप्रतिम आहे। नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्र, नर्मदे हर, नर्मदे हर। एक बार और, नर्मदे हर, नर्मदे हर। मागील आपण अन्नक्षेत्राला थांबलो होतो, तिथलंच हा अन्नक्षेत्र आहे। हा महाराष्ट्रात येतो। सुमंत भाऊ कोकडे हे पण भेटले आपल्याला योगायोगाने, ते इथंच होते। हे सुमंत भाऊ हे सगळं आर्थिक मदत करता आणि स्वतः वैयक्तिक येऊन इथं लक्ष पण ठेवता। आता हे जे गाढव आहे हे इथून 1.5 ते 2 किलोमीटर लांब जाणार पाणी आणण्यासाठी फक्त। हे बघताय तुम्ही, हे असं याच्यावरून पाणी आणणार। या मैया इथं सेवा देतात, हे भाऊंचे सहकारी आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता इथे हे लाईटाचे पोल, टावर आणि हे डिप्या हे सगळं आत्ता आलंय, पण हे नुसतं आलेलं आहे, हे चालू नाही असं आम्हाला कळालंय। इथे ना लाईट आहे ना मोबाईलचा टावर आहे, रस्ते तर इथलं वातावरण तर चांगलंच आहे। बघा तर इथून 2 किलोमीटरवर पाणी आणण्यासाठी नुसतं जावं लागतं, गाडी घोडं काही नाही आहे ते गाढवांच्या भरोश्यावर। किराणा आणायचं म्हटलं तर गाढवच घेऊन जावं लागतं, कारण रस्ते नाही। फार एवढ्या संकटांना तोंड देऊन ते इथं सेवा देतात, त्यांना किती सलाम केले तर कमीच आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपल्या सोबतचे परिक्रमावासी इथे आंघोळी वगैरे केले त्यांनी, आता पूजा चालू आहे वाटतं, आता आरती वगैरे करत असतील। नर्मदे हर, नर्मदे हर। बालगोपालांची सेना आली आपल्याला भेटण्यासाठी।
नर्मदे हर. लांबून पळत येतात ते, फार खूप लांबून येतात पळत पळत भेटण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा किती बालगोपाळ आलेले आपल्या स्वागतासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्या सोबतचे बाबाजी नदी तटाने चालतंय. ही कोणची नदी आहे काय माहीत नाही आपल्याला नाव. ते क्रॉस करतील पुढे जाऊन. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडं पुढं चालून आलो. या मैयाजी इथं आश्रम चालवतात चहा प्रसादीसाठी. नर्मदे हर. अशी सोय केलेली आहे सगळी. इथं त्यांचं मागे घर आहे, त्यांचे घरातले सदस्य, हे घर आणि यांची शेती. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. भाबरी गावातील आश्रम आहे. मैयांनी चहा प्रसादीसाठी थांबवलं. आता इथून चहा प्रसादी घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करणार आहे. भाबरी गाव, महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा. नर्मदे हर. माताजीने जी चाय प्रसादी दिली अतिशय सुंदर आहे. आणि मैयाचा भाव खूप सुंदर होता. सगळ्यांना आग्रहाने बोलवलं आणि पुढे जे बाबाजी गेले आपल्या, ते काही थांबले नाही. माताजींचा भाव त्यांना कळाला नाही. पाणी घेऊन आली आपल्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. या मैयाचा भाव बघा, पाणी घेऊन. नर्मदे हर. शुलपाणीच्या झाडीचे नजारे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पाणी पिला. नर्मदे हर. धबधबा एक छोटासा, सुंदर असा धबधबा आहे. ना पण आहे दूर, त्यामुळे एवढं लांब जाणं शक्य नाही. त्यामुळे आपण लांबूनच त्याचा आनंद घेऊ. नर्मदे हर. पुढं दिसतंय एक घाट आहे. हा चढून गेलं की वर खप्पर माळे, आणि ते खालीच 1-1.5 किलोमीटरवर आश्रम आहे. त्या आश्रमात आपण दुपारची भोजन प्रसादी करणार. बाबाजी गेले पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 12 वाजले. ऊन आहेच, पण उन्हाबरोबर हवा आहे, थंड हवा. त्यामुळे उन्हाचं एवढं काही वाटत नाही. मैयाची कृपा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. भाबरी. भादल नंतर आपण आलोय भादली. इथे आश्रम आहे. इकडनं आलो आपण. डांबरी रस्ता होता आणि आता या आश्रमात जातोय. दुपारची भोजन प्रसादी आपली इथेच होणार आहे. नर्मदे हर. आश्रमाचे काम चालू आहे अजून. ते पुन्हा पासिंग गाडी आलेली आहे. बहुतेक आश्रम चालक असतील.
गॅसवर प्लेट लावलेले आहे पाणी आणण्यासाठी. खाली वाळ वाहतोय. हे वापरण्याचं पाणी असो पिण्याला सगळ्याला एकच पाणी असतं. आश्रम इथे. कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण नर्मदे यार. दुपारची भोजन प्रसादी झाली आहे आणि थोडे झाडाखाली आश्रमाच्या तिथं झाडाखाली आपण विसवलंय थोड्या वेळ. सुनील भाऊच्या बॅगला थोडी अडचण आली तर आता ती शिवून घेऊ. शिवल्याने पण चांगली होईल ती. थोडासा टाका मारायचा आहे, फार काही नाही. नर्मदे यार. आपण भाबरी गावामध्ये इथे आश्रमात थांबलो होतो. हे बाबाजी आहे. तुमचं नाव सांगा आणि कार्य सांगा. काय नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात भाबरी गाव, धावडीपाडा आश्रम, नर्मदे पावरा रेवासेवा आश्रम. इथं आपण वडिलांनी गेल्या 35 वर्षापासून परिक्रमावासींची सेवा करतात. त्याच्यानंतर आता वर्ष झालं वडिलांना गेले. आता आपण बघतोय सध्या आपल्याकडे परिक्रमावासीची सेवा आणि 150 मुलं शिकत आहे. 150 मुलांची मध्यान्ह भोजन व्यवस्था आहे आणि व्यवस्थित सगळे मुलं चांगले येतात जातात. त्यांना सगळं मैयांची कृपा आहे. सगळे जे नर्मदा भक्त आहे त्यांना कोणी कपडे देतात, कोणी पाटी पेन्सिल असं सगळं साहित्य पुरेसं आहे. नर्मदे यार. तर कोणी इच्छुक असेल तर यांनी मदत पाठवा. इथे फार अंतकरणाने काम करतो. नर्मदे. अजून गौशाळा पण आहे महाराज आपल्याकडे आणि गोबर गॅस आहे आपल्याला. त्याच्यावर चहा सगळ्या परिक्रमावासींना आपण ठेवून देतो चहा. हा निर्दूर चूल. अजून 16,000 झाडं लावले. अरे वा. यावर्षी म्हणजे पर्यावरणाचं पण संतुलन ठेवताय तुम्ही. ह्या समोरच्या टेकडीवर पूर्ण झाडे लावलेली आणि त्याच्यात तामणचे झाडे 4,000 आहे. 4,000 वडाचे झाड आहे, 4,000 पिंपळचं आणि विविध म्हणजे 250 प्रजाती आहे झाड. मोठे मोठे वृक्ष लावले. हे अजून लाकडे न तोडण्याचं म्हणजे आपण निर्धूर चूल आणलेले. त्याच्यात आपण हे मशीन पण आणले. त्याच्यात हे ब्रिकेट बनवतात हे जाळण्यासाठी. जे कोसरा पडीत असतो ना, काळ्या कोसरा, त्याच्यापासून बनतो हा. म्हणजे आपण 3 इडियट पिक्चर बघितला त्याच्यात जे फुनसुक वांगडू होते तेच हे आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील असं म्हणायला हरकत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हा जो आश्रम दिसतोय इथं आपण दुपारची भोजन प्रसादी केली आणि हे जे समोर टेकडी आहे ती अशा कच्च्या रस्त्याने चढून आलोय वर. दमजाक करणारी टेकडी आहे पण तिकडचा जो घाट आहे रस्ता मार्ग तो चुकवण्यासाठी आपण हा शॉर्टकट मारलाय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. खप्परमाळची टेकडी चढून आलोय आपण शॉर्टकट रस्त्याने. ज्यांना ट्रेकिंगची सवय त्यांनी या शॉर्टकट रस्त्याचा अवलंब केला चालेल. नाही तर रस्ता मार्ग पण आहेच. अशी पगदंडी मार्ग आहे. छोटा रस्ता आहे. झाडी वगैरे मस्त इकडे. आणि अजून पण एवढं राहिलंय चढायचं. हे जे पोल दिसता एवढं चढावं लागतं. एक डोंगर चढून आलोय पूर्ण. इकडचे पण झाडींचा नजारा एकदम मस्त आहे. हवा चालू आहे त्याच्यामुळे घाम येतोय पण अडचण काहीच नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. खप्परमाळचे डोंगर चढून आल्यानंतर मैयाचं दर्शन झालं आणि हा समोर दिसतोय हा आहे सडक मार्ग. आपण आलोय तो शॉर्टकटने. पगदंडी
पगदंडी मार्गाने आलोय. नर्मदे हर. हे हर. उत्तम समर्पण सेवा समिती श्री उत्तम स्वामीजी महाराज यांचा आश्रम आहे इथे. लहान लहान बालगोपाळ शाळा आहे वाटतं इथे. शाळा पण चालवतात. परमार्थ असं विद्यादानाचं काम चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. फटाक्यांनी स्वागत झालंय. मुलांना शाळेतून काय काय मिळालं. नर्मदे यार. अंदर लोटो, अंदर खुलेगा. बाल संस्कार केंद्र खप्परमाळ. बाल संस्कार केंद्र चालवलं जातं. महर्षी उत्तम सेवाधाम याचा आश्रम आहे. इथे टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे. पाणी आहे इकडे. गुस्ताशानीचे पाणी टाके अजून पण आहे. इथे राहण्यासाठी परिक्रमावासींना राहण्याची सोय इथे. नर्मदे यार. नर्मदे. याची सोय इथे थांबण्यासाठी. नर्मदे हर. भोजन प्रसादी कुटी इकडे. या आहे यांचं भोजन. सुबह 10:30 से दोपहर 1:30 बजे तक भोजन. शाम का 6 से 7:30 बजे तक. प्रत्येक आश्रमाचे वेगवेगळे नियम असतात. आणि या इथे भोजन प्रसादी बनवण्याचे कक्ष. भोजन सामग्री आलेली आहे. भोजन सामग्री बनवली ते. आणि इथे त्यांचं अन्नपूर्णा मातेचे चहा प्रसादी घेतली इथं आणि निघतो. बाबाजी नर्मदे हर. येतो. चला मंडळी नर्मदे हर. चला आता आपण प्रस्थान करतो इथून. इथून साधारण 15 किलोमीटर आहे. नर्मदे हर. सूर्य भगवान मावळतीच्या दिशेने चालले. गोरज मुहूर्त आलेला आहे. अजून आपल्याला भरपूर लांब जायचंय असं दिसतंय. खाली जो रस्ता दिसतो इकडे गाव दिसतंय आपल्याला. बरंच लांब आहे अजून. पूर्ण डोंगर उतरून जाणार त्यावेळेस लागणार आहे. आता इथं मैया बसले. त्यांना आपण विचारू आणि पुढचं नियोजन ठरवू. बाबाजी पण इथं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परत एकदा आपण शॉर्टकट घेतला. लांबचा रस्ता होता डांबरी. आपण तो दिला सोडून आणि जंगलच्या रस्त्याने निघालोय. महाराज जी चलो. नर्मदे यार. चलो आगे क्या रुक रहे उधर ही. चलो. महाराजजींचा थांबायचा मूड होता काय माहिती. यायला तयार नाही. आणि आता या अशा रस्त्याने जायचं आपल्याला. आपल्याला ट्रेकिंगची सवय असल्यामुळं काही वाटत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी असं प्रयत्न न करू. आपल्याला ट्रेकिंगची सवय गडकिल्ले चढ उतर केल्यामुळे. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडं डोंगरचं उतरून आलो आणि नदीत शेत लागलंय. ज्वारीचं शेत आहे. असा रस्ता. पुढे घर आहे.
अजून डांबरी रस्ता पुढे लागायचा आपल्याला. असं चाललंय आपण हे रस्त्यातून. तर घर आलंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शेवटी तो घाट शॉर्टकटने उतरलो आपण पगदंडी रस्त्याने आणि आता डांबरी रस्ता लागला. असं जागजागी भूस्खलन झालेलं आहे पावसाळ्यात. आता काही भीती नाही, उन्हाळ्यात नाही पडत. जेव्हा पाऊस असतो तेव्हा पडतात. सूर्य भगवान आता थोड्या वेळातच दिसेनासे होतील. त्यावेळेस आपण परत व्हिडिओ काढणारच आहे. असा रस्ता होता उतरायचा, घाट होता. नर्मदे हर. शुलपाणीच्या झाडीतून बाहेर येता येता हा असा नजारा आहे. या नजाऱ्यासाठी कितीही काही केलं तरी भेटणं अवघड आहे असे नजारे बघा. आता आपण परत एकदा शॉर्टकट घेण्याच्या तयारीत आहे. बघू इकडून रस्ता आहे वाटतं. आहे का रस्ता? इकडून घेऊ किंवा पुढून तिकडून चढायला जरा. इथून शॉर्टकट वाटतंय का? पुढून घ्यायचं का? पुढे बी समजा त्या कोपऱ्यापर्यंत आहेच ना. तर चला, तोपर्यंत नजरे शॉर्टकट काही दिसला नाही. असं वाटलं होतं आम्हाला शॉर्टकट असेल. बघू पुढून भेटला तर घेऊ, नाही तर रस्ता आहेच आपल्याला, सरकारने बनवून देईल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाबाजी भेटले, यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. आलो एकदम कडतर रास्त्यातून शॉर्टकट मारत मारत. बाबाजी नाम क्या आपका? अखिल भाई. आणि यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं. इथं त्यांचे भाऊचा आश्रम चालवता, नवीन झालेला आहे. भामाणे गावाच्या अलीकडच गावाची एंट्री झाली. पूर्ण आपण पूर्ण डोंगर उतरून आलो सगळा आणि खाली गाव लागले. आता इथे आपण थांबणार आहे पुढे आश्रमात. नर्मदे हर, नर्मदे हर. भामाणे गाव येथील आश्रम आहे, ग्रस्त आश्रम. हे बाबाजी इथे सेवा देतात. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. हे असं घर आहे त्यांचं आणि इथेच परिक्रमावासियांची सोय केलेली असते. इकडे बाबाजी झोपले, आराम करताय. भोजन प्रसादी मैया बनवताय. इकडे किचन आहे त्यांचं. घर बघा एकदम सुंदर सजवलेलं आहे आणि वरती कौलारू घर आहे, पण सुंदर सजावट बघण्याजोगी. बाबाजी हे सगळे नाशिक जिल्ह्यातले, मनमाडचे, आराम करताय आता. नर्मदे हर. घर फार बघण्यासारखं आहे. आपण रात्री आलोय. नर्मदे हर. मैया की जय. सुंदर ते जानू विठे, सुंदर ते जानू विठे, सुंदर ते जानू विठे, सुंदर ते जानू हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे